नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत। तर यामध्ये हप्ते वितरण आणि रक्षाबंधन गिफ्ट 3000 संदर्भात कन्फर्म बातमी सध्या समोर आलेली आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहेच। हप्ते वितरणाचा GR आल्यापासून साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर वितरण सुरू होतं। आज देखील वितरण सुरू होणं अपेक्षित होतं, पण आपण ज्या क्षणाला व्हिडिओ बनवतोय त्या क्षणाला तरी अजून कुठल्याही प्रकारचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही। सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात हप्ता जमा झालेला आहे अशा प्रकारचे देखील मेसेज येत आहेत। पण लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती, अजून तरी महाराष्ट्रामध्ये कुठल्याच ठिकाणी वितरण सुरू झालेलं नाही। आता राहिला प्रश्न उद्याचा 15 ऑगस्टचा आणि त्याचबरोबर रविवार आहे, तर या दिवसांमध्ये सुट्टीचा दिवस असल्यामुळे हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे। पण सध्या सोशल मीडियावरती सांगण्यात येत होतं की 15 ऑगस्ट पूर्वी लाडक्या बहिणींना हप्ता मिळेल, पण आजची तर संध्याकाळ गेलेली आहे, त्यामुळे उद्याचा दिवस प्रतीक्षा करूया। जर हप्ते वितरण सुरू झालं तर या संदर्भात आपण प्रॉपर माहिती सुद्धा देणार आहोत। आणि याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात रक्षाबंधन 3000चं गिफ्ट आपण सुद्धा मोठ्या प्रमाणावरती माहिती घेत होतो। अगदी सकाळ वर्तमानपत्र असेल किंवा इतर ठिकाणी देखील बातमी सांगण्यात येत होती की लाडक्या बहिणींना GR तरी जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचा आला असला तरी हप्ते वितरण सध्या रक्षाबंधनासंदर्भात म्हणजे 2 हप्ते ऑगस्ट आणि जुलै असे 2 हप्ते एकत्रित मिळणार अशा प्रकारची अपडेट येत होती। परंतु काही सोशल मीडियावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन्माननीय उपमुख्यमंत्री असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, तर यांचे जुने व्हिडिओ दाखवून लाडक्या बहिणींना खुशखबर असं सांगितलं जात होतं आणि 3000 रुपये मिळणार अशा प्रकारची बातमी येत होती। तर या संदर्भात महाराष्ट्राचं तुम्हाला ट्विटरचं पेज माहिती असेल, अधिकृत संकेतस्थळ आहे, तर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना प्रत्येक अपडेट अशी प्रॉपर दिली जाते। तर त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की सन्माननीय उपमुख्यमंत्री आहे, तर 3000 रुपये देण्यासंदर्भातले रक्षाबंधन गिफ्ट देण्यासंदर्भातली जी बातमी सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे, तर ती बातमी चुकीची आहे। सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री आदित्य तटकरे असतील, तर यांच्यामार्फत तसेच प्रशासनामार्फत 2 हप्ते देण्यासंदर्भात अजून कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय झालेला नाही आहे अशा प्रकारची ती पोस्ट ट्विटरवरती प्रसिद्ध झालेली आहे। त्यामुळे आता तरी सध्या तरी स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना येणारा हप्ता हा केवळ जुलै महिन्याचाच 1500 रुपयांचाच लाभ येणार आहे। आणि आत्ताच्या घडीपर्यंत अजून शासनाचा 2 हप्ते देण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही अशी अधिकृत बातमी। तर महाराष्ट्राचे शासन निर्णय किंवा महत्त्वाच्या गोष्टी ज्या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जातात, तर असं महाराष्ट्राचं ट्विटरचं अधिकृत संकेतस्थळ आहे, तर या ठिकाणी ही नोटीस आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना येणारा हप्ता हा केवळ जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे। तर हा हप्ता आता कधी वितरित होईल, तर साधारणतः लक्षात घ्या उद्याचा दिवस प्रतीक्षा करायची आहे, नाहीतर हा लाभ आहे तो सोमवार नंतरच जाणार आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एक सांगू इच्छितो की लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी पुन्हा केली जात आहे। निकषांची पडताळणी करूनच पात्र लाडक्या बहिणींची छाननी होतच आहे आणि ती कायमस्वरूपी चालूच राहणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो येण्यास विलंब होत आहे। अजून तरी हप्ते वितरण सुरू झाले नाही आहे। या संदर्भात आपण प्रॉपर माहिती लक्षात घ्या लाडक्या बहिणींना देणारच आहोत। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना येणारा हप्ता जुलै महिन्याचाच येणार आहे। KYC सध्या सुरू नाही आहे, तर ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।